सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज जे आहे ते मी दाखवणार आहे माझा जीव, माझं प्रेम, जे की सगळ्या मुलांचं असतं आणि माझं पण तसंच काहीतरी आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघा काय आहे नक्की आणि म्हणजे काय काय मी त्यात मॉडिफिकेशन केलं आहे हे स्पेसिफिकली आज मी दाखवणार आहे. सो कंटिन्यू करा ब्लॉग आणि बघत राहा. थँक्यू फॉर द सपोर्ट जे आत्तापर्यंत तुम्ही दिलात मला माझ्या 2 व्लॉग्समध्ये. सो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि कमेंट पण करा नक्कीच आणि बघत राहा असेच माझे ब्लॉग. चला आता बघूया गाईस. तर मला तरी गाड्या जाम आवडतात पण ते स्टॉक नाही आवडत. सो मी कधी पण माझी गाडी असेल ना मी तिला स्टॉक ठेवतच नाही, काय ना काय तुला करतच राहतो. आणि मला आवडतं की म्हणजे गाडीला न्यू लुक द्यायला आणि एक अशी म्हणजे सगळ्यांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळी असली पाहिजे. सो आता चला बघूया माझी गाडी. इंट्रोड्यूस करून देतो की कुठून काय कसं मी घेतलेलं आहे आणि तिला बघा स्पेसिफिकली कसं काय मी मॉडिफाय वगैरे केलं आहे. फ्रॉम द विंग्स, पहिला तरी विंगलेट पासून आपण स्टार्ट करूया. हे जे विंग्स आहेत ते मी घेतलेले आय थिंक ग्रँड रोडवरून, लेमनटेनवरून. स्पेसिफिक मला आवडलेलं तिथे. सो त्यांना मी विचारलेलं की विंग्स कुठून आहे आणि प्रॉबेबली ते सगळे इथे भेटतात. काय अप्रॉक्स प्राईस होती आय थिंक 100-150च काहीतरी घेतलेला. नंतर जे येतं ते गार्ड आहे, हे गार्ड मी कंपनीमधूनच लावलेला. सो आणि टफ आहे खूप. आत्तापर्यंत मला आय थिंक 2 इयर्स झाले मी वापरतोय पण काय अजून तरी फॉल्ट वगैरे काय ना. हा थोडी रस्टिंग वगैरे पडते. आता तुम्हाला पण माहित आहे आम्ही राहतो खाट अंडत, सो तिकडे खारी हवा आहे. सो ते म्हणजे रस्टिंग लवकर पकडते समुद्रामुळे. आणि दुसरे मी लावलेत ते म्हणजे फॉग लाईट्स. हे HJGचेच आहेत. झालं यांना पण 2 इयर्स अबाव झालंय. मी इकडे प्लेस केलेत त्यांना, जे की डायरेक्टली ऑन बोल्ड आहेत. हे मी ऑर्डर केलेले ऑनलाईन HJGचे. त्यानंतर आहे ते म्हणजे मिरर्स. एव्हरीवन आय हॅव क्वेश्चन दॅट की मिरर कुठून लावलेत आणि कुठल्या कंपनीचे वगैरे आहेत, कसं काय तुम्ही म्हणजे लावलेस करून. तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो की हे जे क्लॅम्प्स आहेत हे मी कुर्लावरून घेतलेले, कुर्ला CST मार्केटवरून. आणि तिथे म्हणजे त्या लोकांनी मला दिलेले पण, आणि ह्याला वायझर पण दुसरा दिलेला पण मी तो घेतला नाही. मला वायझर तो नको होता, तो खूप लहान होता आणि माझी हाईट आहे. सो म्हणजे ते चांगलं नाही वाटत. सो मी हे मिरर्स त्याला बोललो मला मिरर्स दे. क्वालिटी तर खूप चांगली आहे आतापर्यंत आणि टफ आहे, मेटल आहे. सो म्हणजे चांगली आहे खूप. आणि अजूनपर्यंत मला आता आय थिंक लावूनच झाल्या असतील नाही नाही करून 8-9 मंथच्या अबाव. अजूनपर्यंत ड्युरेबल चांगलं आहे आणि क्वालिटी पण थोडी हे आहे. आणि मी डायरेक्टली माउंट केलंय, मी काय ऍडजस्टमेंट नाही केलं. जस्ट दॅट की ह्या क्लॅम्प्सला एक बोल्ट इकडे फक्त फसवलेला, बस होल करावा लागला. बाकी तर सगळं मी जसं आहे तसंच केलेलं. मिररचा व्ह्यू पण चांगला आहे, म्हणजे दोन्ही साईडून बघणार ना तर मिररचा व्ह्यू पण चांगला आहे. तुम्ही बघू शकता हे असं व्ह्यू आहे. आपण जेव्हा बसतो ना तेव्हा एक्झॅक्टली मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे व्ह्यू आहे. सो बरोबर म्हणजे एकदम एक्झॅक्ट येतं. हे बघा दोन्ही पण मिरर मध्ये तुम्ही बघू शकता. हा बघा मी दोन्ही पण मिरर मध्ये तुम्ही बघू शकता की एक्झॅक्ट एकदम येतं. काय म्हणजे असं बोलतात ना अडथळा नाही, पाठचं पण एकदम क्लिअरली दिसतं. आणि दुसरं म्हणजे हे विंगलेट आहे. हे जे विंगलेट आहे ते पण मी कुर्लावरूनच घेतलेलं आणि त्याच्यावर मी माझा बर्थ डेट म्हणजे 26 माझा फेवरेट नंबर हे लावलंय. बघू शकता तुम्ही. हा विंगलेट असं दिसतोय आणि खूप म्हणजे कूल दिसतंय समोरतून गाडी. मला खूप लोकांनी विचारलंय पण की कुठून काय मॉडिफाय करतो, कुठून काय. तर तुम्हाला पण काय जर असेल क्वेरी की कुठून केलं वगैरे तर मी तुम्हाला सगळं शॉप वगैरेचं डिटेल्स पण देईन. तुम्ही पिंग करा कमेंट, हे करतो तुम्हाला कुठून काय घेतलंय ते. ठीक आहे. मग हे म्हणजे माझं आता मी हे लावलंय स्पॉन्ज. मला आवडतं स्पॉन्ज आणि स्टेच. सो दॅट ते मी लावलंय. मी डायरेक्टली ते म्हणजे
स्किप केला. दुसरा म्हणजे बटन मी ॲडिशनल लावलंय पासिंगचा. आणि हे बटन इंडिकेटर, हे चारही इंडिकेटर भेटतात यात. तो बटन लावलाय. आणि हा युजली बर्गमॅनमध्ये नाही आहे पासिंगचा बटन, हाय बीम लो बीम पासिंगचा बटन नाही आहे. सो मी ते पण बटन लावलंय. बाकी बाकी असं काहीतरी मी मॉडिफाय केलंय नाही, दाखवतो तुम्हाला पाठवून पण. गार्ड वगैरेच आहे, दुसरा काय आहे ना. एकदा तुम्ही बघून घ्या, मी लाईटचं तुम्हाला दाखवतो कसं काय आहे नेमकं ते. हिची बघा, इथे बघा हाय बीम आणि लो बीम आहे बघा. पासिंगसाठी मी हा बटन लावलाय, त्याच्याने ते ब्लिंक करते. आणि हा जो बटन आहे ते चारही इंडिकेटरसाठी आहे. बघा मी दाखवतो. वन, लेफ्टला आपण लेफ्टला म्हणजे मारतो आणि राईटला राईट. आणि जेव्हा दोन्हीकडनं ना, ते बघा हे असे चालू होणार. दाखवतो तुम्हाला. चारी दाखवतो तुम्हाला कसे काय केले ते. पाठी पण दाखवतो. हे बघा चारी पण आता मी करणार आहे अजून पण मॉडिफाय. तर मी दाखवतो तुम्हाला. मी तुम्हाला पुढची पण लाईट चालू करून दाखवतो. थ्रो पण चांगला आहे. सो मिनी जे बटन आहे ना ते आत ठेवलं आहे बघा इकडे. हे बघा इथे ठेवलंय. तर त्याची कंडिशन थोडी खराब आहे, पण दाखवतो तुम्हाला बघायला. ऑन ऑफ आणि व्हाईट बीम आणि हे येल्लो बीम. हे बघा इकडे मी ह्याच्यात ठेवलंय. सो दाखवतो तुम्हाला बघा. चालू झालं. येल्लो पण आहे, व्हाईट पण आहे. दोन्ही पण दाखवतो तुम्हाला. येल्लो व्हाईट. हे असं आहे की मिनी खाली बटन दाबलं तर व्हाईट, वर दाबलं की येल्लो होता. आणि थ्रो खरंच खूप चांगला आहे. लुक सुद्धा म्हणजे चांगलं येतं. तर ते लागले बघा, बघा हे असं लुक आहे. सो युजली खूप म्हणजे चांगलं वाटतं. आणि वरतून आहे तर म्हणजे खाली रोड सुद्धा म्हणजे क्लिअर दिसतो. सो हे बघा हे आहे ना, हे पण लावलेलं आहे. सो दॅट आत पाणी पण नाही जात. इथे वायरिंगमध्ये ना हे मिररची जागा आहे, इथे दोन्ही साईडला लावलं आहे मी. हे बघा आता तरी नेक्स्ट मॉडिफिकेशन असं मला वाटतं मी लिव्हर्स टाकणार आहे आणि ब्रेक. सो स्टे कंटिन्यूड आणि बघा व्हिडिओ पुढे पण. हेच आहे पूर्ण जे म्हणजे माझ्या व्हिडिओत आज मला इंट्रोड्यूस करायची होती माझी गाडी. सो गाईज हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला जे पण मॉडिफिकेशन आहे ती दाखवलेली आहे. आणि कसं काय केलं आहे ते पण मी तुम्हाला म्हणजे दाखवलंय की काय एक्झॅक्टली केलेलं. आणि जे पण काय म्हणजे तुम्हाला क्वेरी असतील, समजा कुठून केलंय काय केलंय अजून पण डिटेलमध्ये हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला पिंग करून सांगेन की कुठून काय केलंय, काय अमाऊंट आहे. त्याची व्हिडिओ पण पाहिजे तर आपण करू पुढे जर रिक्वायरमेंट असेल तर. आणि असंच मी मॉडिफाय करत राहणार, म्हणजे काही ना काही ॲडिशनल करणार आहे. मी आफ्टर मार्केटच युजली गाडीमध्ये मॉडिफाय करतो. तेच बर्गमॅन आजकाल म्हणजे सगळेच वापरतात. सगळ्यांकडे म्हणजे नाही करून बघणार 70% ऑफ दॅम हा बर्गमॅन. सो मी पण म्हणजे घेतलेली, मला पण आधी म्हणजे मी दुसरी गाडी चालवायचा. पण आता मी बर्गमॅन घेतलाय तर मला ती पण म्हणजे अशी झाली आहे की म्हणजे बोलतात ना फ्रुटफुल, म्हणजे आवडलंय खूप. तुम्हाला पण सांगा मला कशी वाटलंय ते ब्लॉग माझा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सो दॅट ज्यांना म्हणजे असेल गरज ते लोक पण बघतील. आणि असंच मी मॉडिफाय करीन, काही यापुढे असेल ना मॉडिफाय करणार असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो सायनिंग ऑफ विथ द ब्लॉग. आणि नेक्स्ट ब्लॉगला भेटूया आपण तर. बाय बाय.